आज आज एक विशेष दिवस आहे. आज आपले परमपूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदांचा जन्मदिवस आहे. तर आज मी त्यांना वंदन करून मग प्रवचनाची सुरुवात करतो. आपल्याला माहीतच आहे, चिन्मय मिशनचं काम, त्याचं कार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वाढवलं, ते आपले लाडके, आवडते असे परमपूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदजी. त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सेंटर, अनेक आश्रम उभारले आणि पूज्य गुरुदेव त्यांना म्हणायचे, ही इज माय मराठी माउथपीस. मीच त्यांच्या मुखातून बोलतो मराठीमध्ये. तर असे स्वामी, त्यांचा सहवास मला सुद्धा लाभला आहे. सहवास मिळालेले आहे. त्यांच्या चरणी वंदन करून आपल्या सगळ्यांना आशीर्वाद त्यांचा मिळो, हीच मी प्रार्थना करतो. कोल्हापूरमध्ये त्यांची आज पादुका पूजन त्यांचं झालेलं आहे. आणखीन दरवर्षीच तिथे तो कार्यक्रम होतो. आपल्या या वेदांत बोधामध्ये आपण पाहत आहोत, काल पाहिलं आपण, सूक्ष्म शरीर म्हणजे काय. जगाची उत्पत्ती झाली, या उत्पत्तीमध्ये जे मूळ कारण आहे, ज्याच्यापासून ही सृष्टी उत्पन्न झाली, त्याला म्हणतो आपण ईश्वर. आणि त्याच्यापासून पंचतत्व, सूक्ष्म महाभूत उत्पन्न झाले. हे आधी सूक्ष्म रूपात होते आणि त्या सूक्ष्म महाभूतापासूनच सूक्ष्म शरीराची निर्मिती झाली. वस्तू जर आपल्याला बनवायची असेल तर उपादान कारण लागतं. तर हे पंचमहाभूत, सूक्ष्म पंचमहाभूत हे उपादान कारण आहे, मटेरियल कॉज. त्यांनी सूक्ष्म शरीर आपलं बनलेलं आहे. आणि काल मी सांगितलं होतं, सूक्ष्म म्हणजे आकारामध्ये लहान. सूक्ष्म म्हणजे जे इंद्रिय ग्राह्य नाहीये, इंद्रियांनी ज्याला आपण पाहू शकत नाही. आणि दुसरा अर्थ असतो सूक्ष्म म्हणजे व्यापकता. जी वस्तू व्यापक आहे ती सूक्ष्म आहे. जसं उदाहरणार्थ मन व्यापक आहे का, कारण मन सूक्ष्म आहे. स्थूल शरीरापेक्षा मन सूक्ष्म आहे, बुद्धी सूक्ष्म आहे. याचाच अर्थ व्यापक आहे. तर सूक्ष्मता ही व्यापकता, आणखीन इंद्रिय अग्राह्यता यांनी मोजली जाते. आता या सूक्ष्म शरीराची उत्पत्ती झाली सूक्ष्म पंचमहाभूतांनी. तर किती अवयव होते, तर म्हणे 17 अवयव उत्पन्न झाले सूक्ष्म शरीरामध्ये. काल आपण पाहिलं 17 अवयव आहे. आणि या सूक्ष्म शरीरालाच म्हणतात लिंग शरीर. लिंग शरीर म्हणजे ज्याच्यामुळे ओळख होते की माणूस जिवंत आहे की मेला आहे. तर आता या सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, पंच ज्ञानेंद्रिया, पंच कर्मेंद्रिया आणि पंच प्राण आहे. एक असं पूर्ण एक पॅकेट आहे, असं समजा, गाठोड आहे. आणखीन अनेक लोकांना असं वाटतं की इंद्रियांना आपण पाहतो, म्हणजे डोळे, कान जे आपल्याला दिसतात त्याच इंद्रिय आहे. तर असं नाहीये. डोळे जे आपल्याला दिसतात हे स्थूल शरीराचा हा भाग आहे. लक्ष देऊ नाही का. आणि या डोळ्याच्या पाठीमागे नेत्रेंद्रिय आहे. डोळ्याच्या पाठीमागे इंद्रिय आहे. कारण सूक्ष्म शरीराचा भाग आहे इंद्रिय.
आणि इंद्रिय तर दिसत नाही. डोळे जे आहे गोलक म्हणतात त्याला, गोलक. दिस इज द सीट, आसन आहे त्या नेत्रेंद्रियाचं. तिथे बसून नेत्रेंद्रिय काम करते. त्याचप्रमाणे आपल्याला जे हे कान दिसतात, या कानालाच कर्णेंद्रिय म्हणत नाही. बाहेर दिसणारे हे जे दोन कान आहे, याच्या पाठीमागे यांच्यापेक्षा सूक्ष्म जे उपकरण आहे त्याला म्हणतात कर्णेंद्रिय. पहा, ज्याला ऐकू येत नाही त्याला सुद्धा हे कान तर आहे. जो बहिरा आहे त्याला सुद्धा हे कान तर आहे, पण तो ऐकू शकत नाही म्हणजे काय? कर्णेंद्रिय नाही. जो अंध माणूस आहे त्याला सुद्धा डोळे तर आहे, पण त्या डोळ्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. नेत्रेंद्रिय आतमध्ये आहे. म्हणून जेव्हा लोक नेत्र दान करतात, तर नेत्र जर चांगला असेल, डोळे चांगले असतील तर काम करायला लागतात, कारण नेत्रेंद्रिय आतमध्ये आहे. हे असंच आहे जसं एक बल्ब फ्यूज होतो, तर आपल्याला तिथे वीज दिसत नाही, प्रकाश दिसत नाही, पण तिथे आहे वीज. जर आपण नवीन बल्ब तिथे लावला तर प्रकाश तिथे होतो. म्हणजे वीज तर आहे, पण जे उपकरण, जे इन्स्ट्रुमेंट ते बिघडले. म्हणजे दोन झाले. एक एक ते उपकरण म्हणजे बल्ब आणि वीज. तर इंद्रिया ज्या आहे विजाप्रमाणे दिसत नाही, पण त्यांच्यामुळेच हे सगळे उपकरण काम करतात. तर नेत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय, कर्णेंद्रिय, स्पर्शेंद्रिय आणि रसनेंद्रिय. रसना म्हणजे जीभ. जिभेमध्ये रसनेंद्रिय आहे. तर इंद्रिया सगळ्या सूक्ष्म आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर या ज्या कर्मेंद्रिया या सुद्धा सूक्ष्म, म्हणजे हात आणि पाय कर्मेंद्रिय नाहीये. हात पायामध्ये तिथे राहून ज्या इंद्रिय काम करत आहेत त्यांना म्हणू आपण हस्तेंद्रिय, पादेंद्रिय. त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी याच्यावर सुद्धा विचार करा. बुद्धी जी आहे, आपण म्हणतो बुद्धी कुठे आहे, तर वर आहे. वर मेंदू आहे, लक्षात ठेवा. मेंदू मध्ये बुद्धी असते. मेंदू स्थूल शरीराचा भाग आहे आणि बुद्धी त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. वन इज ब्रेन अँड अदर इज इंटलेक्ट. जे डॉक्टर लोक आहे ते ब्रेनची सर्जरी करतात. मेंदूला उघडतात, मेंदूचं ऑपरेशन करतात, पण बुद्धीचं ऑपरेशन नाही करत. ते बुद्धी मानतच नाही. ते म्हणतात मेंदूच बुद्धी आहे. पण मेंदू आणि बुद्धीमध्ये काय फरक आहे? मेंदूमध्ये राहून बुद्धी विचार करते, बुद्धी काम करते. मेंदू स्थूल शरीराचा भाग आहे आणि बुद्धी सूक्ष्म शरीराचा. मेडिकल सायन्स जे वैद्यकीय शास्त्र आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीराला काही स्थान नाही. जे दिसतं तेच आहे. तर मेंदू दिसतो पण विचार दिसत नाही, चिंतन दिसत नाही. पण वेदांतामध्ये म्हटलेलं आहे बुद्धी ही सूक्ष्म शरीराचा एक भाग. त्याचप्रमाणे मन. मन आपण आपण हृदयाला पाहतो, हार्ट, हृदय. हृदयामधून काय काम करत असतं म्हणजे मन. मनामध्ये पहा भावना असतात, सॉफ्ट भावना, कोमळ भावना. या भावनांची आपण जेव्हा चर्चा करतो, भावनांबद्दल बोलतो, तर आपला जो हात आहे तो हृदयावर जातो. माझ्या मनामध्ये किती प्रेम आहे, माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे. तर जणू काही असं वाटतं की हृदयच काय आहे, मन आहे. पण असं नाही. मन हृदयापेक्षा सूक्ष्म आहे. बुद्धीपेक्षा आपल्या मेंदूपेक्षा सूक्ष्म आहे. मनामध्ये भावना आहे, बुद्धीमध्ये चिंतन, विचार, निर्णय
हे सगळं बुद्धीचं काम. हे पहा, जेव्हा भावनांबद्दल आपण बोलतो, तर आपला हात डोक्यावर नाही जात. माझ्यामध्ये प्रेम आहे, माझ्यामध्ये श्रद्धा आहे असं नाही म्हणत. माझ्यामध्ये श्रद्धा. पण जेव्हा चिंतन, विचाराची काही आपल्याला काही सांगायचं असेल, तर आपण म्हणतो जरा डोकं लावा. हां, डोक्याने विचार करा. तर विचार आहे बुद्धीचा गुण, आणखीन भावना आहे मनाची. म्हणून आपण काल पाहिलं, संकल्प, विकल्प हे सगळे जी कोमळ भावना आहे, त्यांचा संबंध मनाशी आहे. जे लोक भावुक असतात, भाविक, त्यांच्यामध्ये मनाचं प्राधान्य असतं. आणि जे लोक फार तार्किक असतात, त्यांच्यामध्ये बुद्धीचं प्राधान्य. तर्काने, युक्तीने करणं त्यांना आवडतं. पण जे अगदी इमोशनल असतात, त्यांच्यामध्ये मनाचं प्राधान्य. तर याप्रमाणे मन आणखीन बुद्धी हे सूक्ष्म शरीराचेच हे दोन्ही भाग आहेत. त्याचप्रमाणे इंद्रिया. तर इंद्रिया आणखीन जे आपल्याला दिसणारं जे हे शरीर आहे, यामध्ये फरक आहे. जे आपल्याला दिसत आहे, पुढे वर्णन येणार आहे त्याचं, ते स्थूल शरीर आहे. जे डोळे दिसत आहे तेच नेत्रेंद्रिय नाहीये. जे डोकं दिसत आहे तीच बुद्धी नाहीये. जे कान दिसत आहे तीच कर्णेंद्रिय नाहीये. त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून याला म्हणतात सूक्ष्म शरीर. आता हे जे 17 अवयव आहे, सूक्ष्म शरीर ज्याला म्हटलेलं आहे, माणूस जेव्हा मरण पावतो तेव्हा हे सूक्ष्म शरीरच निघून जात. जे इथे उरत राहत, त्याला म्हणतात स्थूल शरीर. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीरामध्ये मुख्य फरक असा आहे की जे दिसतं ते स्थूल शरीर, दिसत नाही ते सूक्ष्म शरीर. म्हणून जेव्हा माणसाचं मरण होतं तेव्हा आपल्याला दिसत नाही की काही सूक्ष्म शरीर जात आहे, पण तेच निघून जातं. म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्ष शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर. मन आणखीन या इंद्रिया या निघून जातात. तर असं हे सूक्ष्म शरीर आहे. आता या सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 4 घटक आहेत. आणि जे बाहेरचे करण आहे, बाह्य करण, त्यांना कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला म्हणतात अंतःकरण. अंत म्हणजे जे आतमध्ये राहत, जे सूक्ष्म आहे. तर अंतःकरणाची निर्मिती 82 ओवी मध्ये पहा. आता आपण त्याचं वर्णन, मन आणि बुद्धीचं वर्णन पाहिलं. अंतःकरणाचाच भाग आहे. पहा इथे 82 ओवी मध्ये आहे, अंतःकरणाची निर्मिती सात्विक अंश करीती मन बुद्धीची उत्पत्ती जाणावी. सात्विक अंशाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार बनलेले आहे. आणि सात्विक सत्वगुणाचं जे लक्षण आहे ते आहे ज्ञान, जाणीव. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यामध्ये एक चेतना आहे, जाणून घेण्याची सामर्थ्य आहे. कारण सात्विक अंश करीत. तर मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार याप्रमाणे 4 सात्विक अंशाचे विकार अंतःकरणाचे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. संकल्प विकल्प करणारे मन आहे. काल मी सांगितलं संकल्प विकल्प. कल्प म्हणजे कल्पना, सम्यक कल्पना म्हणजे संकल्प. आता संकल्प शब्दाचा एक दुसरा अर्थ सुद्धा असतो, तो म्हणजे निश्चय करणे. पूजा आपण जेव्हा करतो तर त्याच्या आधी आपण संकल्प घेतो किंवा संकल्प करतो. मम पात समस्त दुर्तक्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अहम इदम करिष्ये. संकल्प म्हणजे दृढ निश्चय. तर हा जो अर्थ आहे संकल्पाचा निश्चय, हे बुद्धीने आपण करतो.
आणि जर संकल्पचा दुसरा अर्थ काय आहे, जर आपण घेतला तो म्हणजे कल्पना करणे. काही वस्तू आहे किंवा काही परिस्थिती आहे त्याबद्दल आपण जी कल्पना करतो, मनोरथ म्हणतात. तर ते काय संकल्प आणि ते मनाने होतं. म्हणून इथे म्हटलेलं आहे संकल्प. आणि विकल्प म्हणजे विरुद्ध कल्पना, विविध कल्पना. आपल्या मनामध्ये काही इच्छा येते, की हां, आता मी गेलं पाहिजे. लगेच मी तयार होतो, तेवढ्यात दुसरा विचार येतो. नाही, नाही, आज जाणार नाही. मग परत 2 मिनिटानंतर परत वाटतं, नाही, नाही, आता जाऊन गेलंच पाहिजे. तर अशी ही जी द्विधा स्थिती असते, याला म्हणतात संकल्प, विकल्प. केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. तर मनामध्ये सगळ्यांना हा असा आपल्याला अनुभव येत असतो. तर म्हणे मनाचं हे म्हणजे लक्षण आहे. त्याचप्रमाणे निश्चय करणारी बुद्धी, देवाची मोठी देणगी, सारा सार विवेक करी साधकांत. बुद्धी काय आहे? तर म्हणे विवेक करणारी बुद्धी आहे. आता मी सांगितलं एक आहे निश्चय, एक आहे निर्णय घेणं, हे बुद्धीने होत असतं. आणखी इथे म्हटलेलं आहे सारा सार विवेक. सार काय आहे? असार काय आहे? सत्य काय आहे? असत्य काय आहे? खरं काय? खोटं काय? हे आपण बुद्धीने करत असतो. बुद्धीमध्ये ही सामर्थ्य देवाने दिलेली आहे. सुरुवातीलाच आपण विवेकाबद्दल विचार केलेला आहे. साधन चतुष्टयामध्ये विवेक. तर विवेक कशाने करतो आपण? तर बुद्धी. आता पहा असं आहे, इंद्रिय आहे, मन आहे आणि बुद्धी आहे. आणि इंद्रियांच्या जर बाहेर आपण बघितलं तर विषय आहे. पंचविषय. आता पहा, आपला व्यवहार कसा होत असतो? तर इंद्रिया विषयांना पाहते. इंद्रिया विषयांचं ज्ञान प्राप्त करते. डोळ्यांनी काही रूप पाहिलं किंवा कानाने काही शब्द ऐकले. आता ही इंद्रिय काय करते? आपल्याकडे हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ठेवत नाही. या पाची इंद्रिया कशा आहे? असंग आहे. जगातून घेतात विषय, आणखीन मनाला देऊन देतात. कधी तुम्ही पाहिलंय का? डोळ्यांनी लाल रंग पाहिला तर डोळे लाल होऊन गेले. पिवळा रंग पाहिला तर पिवळे होऊन गेले. असं होत असंग आहे. स्वतःकडे ठेवत नाही. अगदी कोरियर मॅन असतो की नाही, पोस्टमॅन घेतो आणि आपल्याला देतो. कर्णेंद्रियामध्ये पहा इतके शब्द आजपर्यंत आलेले आहेत. कानापर्यंत किती शब्द आलेले आहेत. पण एकही शब्द तिथे चिकटलेला नाही. जिभेला पहा, आपण किती प्रकारचं अन्न खाल्लेलं आहे. वेगवेगळी चव घेतलेली आहे. साउथ इंडियन, पंजाबी, थाई, चायनीज, काय काय आपण जेवण करतो. पण काय आहे, जिभेवर एकही चव किंवा एकही रस असा चिकटलेला नाही. तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे. आपण खातो. जीभ जिभेच्या द्वारे आपल्याला त्याचं ज्ञान होतं आणि मग परत जीभ जशीच्या तशी. म्हणजे गोड खाल्ल्यामुळे नेहमीसाठी ती गोड होत नाही. तिखट खाल्ल्याने नेहमीसाठी तिखट होत नाही. म्हणून तुळशीदासजी म्हणतात, की या जिभेपासून शिकलं पाहिजे. मुखामध्ये ही जीभ राहते, पण किती असंग राहते. सगळ्याचा उपभोग घेते, पण काही स्वतःकडे ठेवत नाही. त्याचप्रमाणे जगामध्ये आपण राहिलं पाहिजे. जगाचा उपभोग करा, आनंद घ्या, पण कुठेच आसक्त होऊ नका. तुळशीदासजी म्हणतात, जशी मुखामध्ये जीभ तसं संसारामध्ये आपण राहिलं पाहिजे. तर इंद्रिय आणखीन विषय पहा, असा यांचा संबंध आहे. विषयांना घेते आणि मनापर्यंत ती पोहोचवते. अच्छा, एक आणखीन जरा या इंद्रियांचं जर आपण लक्षण बघितलं तर काय आहे? इंद्रियांची संख्या कमी आहे, पण विषय अनेक आहे. म्हणजे जसे जगामध्ये किती आकार आहे, किती रंग आहे,
अनंत प्रकारचे रूप, रंग, आकार, प्रकार सगळे आहे. पण या सगळ्या आकारांना पाहण्यासाठी भगवंतानी 2च डोळे दिले. ही पहा भगवंताची किमया आहे, भगवंताची लीला आहे, कृपा आहे. माणसाने हा जो चष्मा बनवलेला आहे पहा, दूरचं पाहण्यासाठी, लांबचं पाहण्यासाठी वेगळा चष्मा, जवळचं पाहण्यासाठी वेगळा चष्मा, वाचण्यासाठी वेगळा चष्मा. किती चष्मे! या चष्म्यांना म्हटलेलं आहे उपनेत्र. संस्कृतमध्ये म्हणतात उपनेत्र. आपल्याला जर उन्हाचा त्रास होत असेल, तर गॉगल, दुसरा चष्मा. पण पहा या देवाचे हे 2 डोळे देवाने जे बनवलेले आहे, यांनी आपण लांबचंही पाहतो, जवळचंही पाहतो. भडक एकदम असे रंग जे आहे ते सुद्धा पाहतो आणि अगदी सौम्य रंग ते सुद्धा पाहतो. त्याचप्रमाणे 2च कानाने सगळे शब्द आपण ऐकतो. विषय अनेक, पण जे करण आहे, उपकरण, त्यांची संख्या फारच कमी. तर कमी आहे, पण असं नाही की त्या अनेक विषयांना ते ग्रहण करू नाही शकत. अनंत विषयांना या 5 इंद्रिया ग्रहण करतात. दुसरं लक्षण मी सांगितलं, असंग आहे. अच्छा, आता या इंद्रिया मनाला देतात. आता मनामध्ये भावना उत्पन्न होतात. जेव्हा आपण काही विषय पाहतो, इंद्रिया जे नेत्रेंद्रिय डोळे आहेत त्यांनी त्या विषयाला दिलं कुठे? मनाला. आता मनामध्ये एक इच्छा होते. आधीचा जो अनुभव आहे त्याच्या आधारावर मनामध्ये थोडासा एक विचार होतो, की ही वस्तू घेतली पाहिजे की नाही. आता जर त्याच्यामध्ये आसक्ती जास्त आहे, मन थोडं जरा कमकुवत आहे, म्हणजे कमजोर आहे, दुर्बळ आहे, तर ते त्या विषयांकडे धावत सुटतं. पण मनापेक्षा एक दुसरी जी वस्तू आहे ती थोडी सूक्ष्म आहे, त्याला आपण म्हणतो बुद्धी. बुद्धी त्या मनाला सावध करत असते. लक्ष देऊ नाही का? बुद्धी म्हणते तिकडे जाऊ नको, ते खाऊ नको, पाहू नको, त्यांनी तुझं पतन होईल, नाश होईल. बुद्धी आपल्याला सावध करत राहते. बुद्धी नेहमी सत्याचं पक्ष घेणारी आहे, सत्याचं बाजू घेणारी. पण मन काय असतं? मन त्या इंद्रियांच्या सोबत, इंद्रियांबरोबर त्या विषयांकडे धावू लागतं. इंद्रिय आणखीन मन यांची फार मैत्री आहे. कधी कधी मनामुळे इंद्रिया चंचल होतात, कधी कधी इंद्रियांमुळे मन चंचल होतं. आणि जर या दोघांची मैत्री घट्ट जमली तर मग विषयाकडे धावत सुटतात. बुद्धी ओरडत राहते, नका जाऊ, नका करू, नका करू, पण हे ऐकत नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे की जो बुद्धिमान जो मनुष्य आहे तो काय करतो, तर तो बुद्धीला प्राधान्य देतो. म्हणजे जर बुद्धीने सांगितलं नाही करायचं तर नाही. ज्याची बुद्धी जरा कमजोर असते, मन स्ट्रॉंग आहे, मनाचं प्राधान्य आहे, मग ती बुद्धी बिचारी अगदीच हेल्पलेस. ती म्हणते माझं तर कोणी ऐकतच नाही. म्हणून हिंदीमध्ये एक छान शब्द आहे, एक आहे बुद्धिमानी आणि एक आहे मनमानी. नेहमी सांग, आपण मनाचं जेव्हा ऐकतो त्याला म्हणतात मनमानी, मनमानी करणं. पण जेव्हा आपण शहाणपण करतो, काही चांगलं काम करतो, चांगला निर्णय घेतो, तर मग त्याला काय म्हणतो? बुद्धिमान. शहाणा माणूस बुद्धिमान. म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे, बुद्धिम तू सारथिम विद्धी. शरीर एक रथ आहे, इंद्रिया घोडे आहे, मन लगाम आहे. आणि ही लगाम कोणाच्या हातामध्ये असायला पाहिजे? तर म्हणे बुद्धीच्या हातामध्ये. बुद्धी सारथी. जर ही लगाम आपण अशी सोडून दिली तर ते घोडे चंचल होतील आणि कुठे आपण जाऊ, कुठे पडू, अपघात होईल. याप्रमाणे विषय, मग इंद्रिया, मग मन आणि बुद्धी. तर इंद्रिय, मन, बुद्धी
सूक्ष्म शरीर. अच्छा, त्याचप्रमाणे चित्त आणखीन अहंकार हे सुद्धा या सूक्ष्म शरीराचेच भाग आहे. तर चित्ताचं काम काय आहे? तर म्हणे चित्त आहे साधन, जयाने होय स्मरण, संस्काराची साठवण ते ते होय. आता आपण बुद्धीने निर्णय घेतला, काही काम केलं, काही विचार केला. आता जे काही आपण करतो त्याचा संस्कार आतमध्ये बनतो आणि हे संस्कार कुठे जाऊन म्हणजे राहतात तर म्हणतात चित्त. चित्त आश्रय आहे या संस्कारात. जसं मोबाईलमध्ये एक असते चिप. चिपमध्ये आपण जे काही नंबर फीड करतो म्हणजे ते सगळे त्या चिपमध्ये जातात. ती चिप लावली की आपल्याला ते सगळे दिसू लागतात. जणू काही चित्त म्हणजे एक फाईल आहे, फाईल. सगळे संस्कार जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, जे आपण खातो, सगळ्यांचे संस्कार बनतात. आणि म्हणूनच आपल्याला आठवण होते. 10 दिवसापूर्वी मी हे खाल्लं होतं, 15 दिवसापूर्वी मी हे पाहिलं होतं. या चित्तामध्ये जबरदस्त सामर्थ्य आहे. करोडो करोडो किती जन्माचे संस्कार याच्यामध्ये साठवलेले आहे, सांगू शकत नाही. आणि आपल्याला ज्या संस्काराची गरज असते, तो जो संस्कार आहे तो आपण बाहेर काढतो आणि मग त्याच्याबद्दल बोलायला लागतो. ज्याप्रमाणे आपल्या फोनमध्ये सगळे नंबर आहे, त्या नंबरवर क्लिक केला की तो त्या त्या नावावर क्लिक केला की नंबर आपल्याला लगेच दिसू लागतो. तसा अव्यक्त असतो, दिसत नाही. क्लिक केल्यावर दिसतो. त्याप्रमाणे चित्तामध्ये सगळे असे अनेक अनेक संस्कार बसले. चित्त शब्दाचा उपयोग योग सूत्रामध्ये महर्षी पतंजलींनी खूप केला. योगश्चित्त वृत्ती निरोध. चित्त चित्त चित्ताचा निरोध म्हणजेच योग. त्यांना म्हटलेलं आहे चित्त व्यापार विशेषज्ञ. चित्त कसं काम करतं, चित्ताचं वर्तन काय आहे, याबद्दल जर कोणी जाणकार आहे ते कोण आहे, तर म्हणे महर्षी पतंजली. चित्त व्यापार विशेषज्ञ असं म्हणतात. तर चित्त आहे आणि त्याचप्रमाणे अहंकार, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता अहंकार म्हणजे काय? तर अहंकार म्हणजे मीपण, जीवत्वाचे लक्षण, विवेके ज्याचे मरण होत असे. आता आपण जे काही करतो, काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक वाक्यामध्ये मी या शब्दाचा उपयोग आपण करतो, वापर करतो. मी जात आहे, मी खात आहे, त्याला म्हणतात अहम वृत्ती, अहंकार. मी मला एक काय म्हणू जीव मानतो, त्याला म्हटलेलं जीवत्वाचं लक्षण. मी जगणार आहे, मी झोपणार आहे, मी करणार आहे. तर ही अहम वृत्ती संपूर्ण जागृत अवस्थेमध्ये याचा अनुभव होत असतो. एवढंच काय, स्वप्नामध्ये सुद्धा जेव्हा आपण आपल्याला पाहतो तर तिथे सुद्धा अहम वृत्ती असते. मी स्वतःलाच पाहतो आणि तिथे सुद्धा मी 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 आपण असं बोलतो. हा, झोपेमध्ये मात्र ही अहम वृत्ती जी आहे लीन होऊन जाते. अहंकाराची आपल्याला काही जाणीव होत नाही. मी कोण आहे, पूर्ण अंतःकरणच खरं म्हणजे झोपलेलं असतं. मन बुद्धी सुद्धा, त्यात सुद्धा भान नाही, चित्ताचं सुद्धा भान नाही, स्मृती नाही काही, आणि अहम भाव सुद्धा नाही. पण स्वप्न आणि जागृत मध्ये अंतःकरण काम करायला सुरू काम म्हणजे त्याची सुरुवात होते. याप्रमाणे अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. आणखीन ज्या 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहे यांना बाह्यकरण म्हणतात. आणि याशिवाय जे 5 घटक आहे त्यांना प्राण म्हणतात, पंचप्राण. आता पंचप्राणांचं वर्णन इथे केलेलं नाहीये, पण पुढे त्याचं वर्णन येणार आहे. तर याप्रमाणे या सूक्ष्म शरीराचं इथे वर्णन झालं. आता इथे समजायचं असं आहे की
हे सूक्ष्म शरीर मी नाही. सूक्ष्म शरीर भोग साधन आहे. हे उपकरण आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. याच्याद्वारे मी जगाचा उपभोग घेतो, उपभोग करतो. मन बुद्धी मी नाही, मनाच्या द्वारे मी जगाचा आनंद घेतो. जसं कार आहे, कारच मी नाही, कारमध्ये बसून कारच्या द्वारे, गाडीच्या द्वारे मी आनंद घेतो. त्याप्रमाणे हे साधन आहे. स्थूल शरीराला म्हटलेलं आहे भोगायतन. एक घर आहे आणि त्याच्यामध्ये भोग करण्याचे साधन सूक्ष्म शरीर. आता आपण उद्या पाहू. उद्याचा विषय आणखीन सुंदर आहे आणि तो म्हणजे पंचकोश. पंचकोश म्हणजे काय हे आपण उद्या पाहू. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णाय पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.